बोला ना भाऊजी. आधी केले मग सांगितले. आहाराचे महत्त्व मी नेहमीच सांगत आहे. आहार असावा, सतत कोरडा 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 करायचंच नाही. तुमच्यासमोर एक ज्वलंत उदाहरण दाखवते. ही आहे परभणी मोठी. ह्याचा हुरडा बनलाय. चिकातले दाणे आहेत. हे अशी वैरण पाहिजे. याच्यामध्ये ड्राय मॅटर भरपूर आहे. काय चिपड याच्यामध्ये ड्राय मॅटर आहे भरपूर आहे. त्याच्यामुळं वाळलं वाळलं म्हणायचं नाही. हिरव्यावर दणका द्यायचा, पचते चांगलं. हे परभणी मोठी. बघा रे कशी कणसं आहेत. हे जे पौष्टिक अन्न आहे. याची खरी गरज आहे. याच्यामध्ये सगळे दाणे आहेत, चिकातले दाणे आहेत. इकडे कुट्टीत चाललंय आणि ही इकडे कुट्टी आहे छानपैकी. आणि अशी जनावर हे खातात. काय नाही. हे बघा हे कणीस कुठं मकाच्या नादी लागताय. एक मक्याच्या जागेवर ही जी 5 कणसं आहेत. कोण उजवं? एक मक्याची चिपट तुम्ही लावताय 2 बाय 1 वर, 1.5 बाय 1 वर. आणि 1.5 बाय 1 मध्ये 5 चिपट असतात. त्याचं वजन पण जास्त होतं, त्याचं टनेज पण जास्त होते. आणि हे जे 5 कणसं एका मक्याच्या कणसाला ऐकत नाहीत. याचं ड्रायमीटर जास्त आहे. मक्याचं ड्रायमीटर 15 आहे. याचा ड्रायमीटर 25 ते 28 30पर्यंत पण जातो जरा सुकल्यावर. वाळल्याची गरजच नाही. वाळलं म्हणायचं नाही. जर कडवळाची वैरण असेल तर वाळलं म्हणायचंच नाही. मस्तपैकी टाकायचं. आणि त्याच्या जोडीला नैसर्गिक पशु आहार. हे नैसर्गिक घटक आहेत. नैसर्गिक घटक याच्यामध्ये गहूभुसा आहे, याच्यामध्ये वाटाणा चुनी आहे, याच्यामध्ये चणा चुनी आहे, याच्यामध्ये तूर चुनी आहे, याच्यामध्ये बाजरी आहे थोडीफार, याच्यामध्ये ज्वारी आहे, मका भरपूर आहे. आणि अशा पद्धतीचं हे नैसर्गिक पशुखाद्य. काही केमिकल नाही. गूळ आहे, मीठ आहे, अनेक मिनरल्स आहेत चांगले, फॉस्फरस आहेत, कॅल्शियम आहेत, सगळं आहे. पचनीय पदार्थ टाकलेले आहेत. आणि हे नैसर्गिक पशु आहार. आणि हे वैरणीचं स्तोत्र, चांगली पौष्टिक वैरण. आणि मग हे सगळं खाऊन झाल्यानंतर खाल्लेली जनावरं ही आहे पहिलारू कालवड. पहिलारू ह्या आहेत गाई. जसं आपण देवाला कटाळे सोडतो का कटाळे, तशा ह्या गाई आहेत. ह्या गाभण कालवडे आहेत. पहिलारू गाभण कालवडे. आणि मग हे नैसर्गिक आहार, चांगली वैरण, हे दोन्ही मिळून जो काय कॉम्बिनेशन होईल त्याच्यामध्ये ह्या गाई बघायच्या. असं आता दूध काढून खाली सोडलेत, आल्या पाण्यावर सगळ्या. ती कुट्टी त्याच्यावर खुराक खाल्लाय, दूध दिलंय. 25 गाई आहेत, 200 लिटर दूध आहे, खर्च कमी आहे. आणि हे तुम्हाला मला सांगायचं आहे उदाहरणाचं. इथं होतंय, तुम्हाला पण व्हायलाच पाहिजे. ह्या गाई समोर आलेली गाय 25 देते. हो, ही समोरची 25 लिटर देते. अडचण काय? हे बघा ही पहिल्यावर कालवड. पहिलवान काय, पहिलवान सगळे पहिलवान आहेत. लोक म्हणतात काय खाऊ घालता? काय खाऊ घालतोय? समोरच आहे तुमच्या. त्या ट्रॅक्टरमध्ये आणायचा योगायोगानं पशु आहार होता आणलेला. फक्त बारदाना काय वापरतो घरच्या घरी असल्यामुळं.
कशाला 25 रुपये बारदाण्याचे घालवायचे नवी प्रिंटिंगचे, आपल्याला साध्या बारदाण्यामध्ये आणतो. आणि ते आणलेलं याची कुट्टी होते ह्या पशु आहाराची. बघा ना हे दहा 12 फूट उंच आहे. येतंय ते परभणी मोठी 10-12 फूट उंच, काहीच अडचण नाही. हे आणलंय, हे आणायचं आणि ह्या हौदामध्ये बिजू घालायचं. हे हौद आहे, ह्या हौदात आम्ही भिजत घालतो त्याला. सकाळचं संध्याकाळी, संध्याकाळचं सकाळी भिजवायचं. ही भुशाची खोली आहे. थोडंफार मिनरल या डब्यात असते भरलेलं. हे सगळं असं खाऊ घालायचं आणि आपलं पशुधन सांभाळायचं. अशा पद्धतीनं पशुधन सांभाळणं ही काळाची गरज आहे. स्वस्तातलं पशुधन सांभाळणं गरज आहे. कडवळ मक्याचा खर्च 4 रुपये किलो मका पडते, कडवळ 1.5 रुपये पडतं. निघतंय ते 20 टन 25 टन एकरी निघते. 2 कापण्या होतात. दुसरी कापणी पण 20 टन निघते. कमीत कमी 2 कापणीला 40 टन निघते. पहिली कापणी 75 दिवस, दुसरी कापणी 60 दिवस. बरोबर मोठी आलेल्या समोर, आलेल्या समोर. तुमच्याकडे का नाही येत? यायलाच पाहिजे. तुमच्याकडे पण ती यायला पाहिजे. येणे गरजेचं आहे. तुम्ही आणणं गरजेचं आहे. आणि त्याला जोड नैसर्गिक पशु आहाराचे स्वस्त 1300 रुपये, 1320 रुपये 50 किलो. गाई तगड्या होतात, गाय दूध देतात, गाई वेतात नैसर्गिक, गाई झार टाकून देतात आणि गाईची तब्येत चांगल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते. आणि रोगप्रतिकार शक्ती चांगली राहिल्यामुळे आपलं मेडिकल कमी लागतं. असं कॉम्बिनेशन करा प्रत्येकजण आणि त्या पद्धतीनं तुम्ही गाई सांभाळा. भेटूया पुढच्या भागामध्ये.